नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता चौथी विषय मराठी। आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठीचे काही महत्त्वाचे प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडवून घेणार आहोत। व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा, कारण यातील प्रत्येक प्रश्न आपल्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे। कारण मराठी आणि इंग्रजी ह्याच्यामध्ये कॅल्क्युलेशन नसतं, फक्त वाचलेलं आहे ते व्यवस्थित आठवून लिहायचं असतं। आणि मराठी आणि इंग्रजी हे विषय स्कोअर वाढवणारे विषय आहेत, त्याच्यामुळे सगळ्यांनी याचा अभ्यास करायचा आहे। बघा, इथे आपल्याला काय दिले, खालील कविता काळजीपूर्वक वाचा, त्याखालील प्रश्नांसाठी उत्तराचे योग्य पर्याय शोधा। डोंगराच्या पायथ्याशी निळेशार तळे, निळ्या निळ्या पाण्यात पांढरी शुभ्र कमळे, पांढऱ्या शुभ्र कमळावर भुंगे घालती पिंगा, मध सगळा नेला म्हणून मधमाशांचा दंगा, तळ्याकाठी उभे आहे हिरवेगार झाड, लाल चुटुक फुलांचा नखरा पाना आड, पिवळ्या धम्मक चाफ्याचा गंध रानभर, तांबूस केशरी रंग कुणी माखले ढगांवर, निळ्या तळ्यात निळे निळे आकाश पाहते वाकून, संत शांत निळाईने तळे गेले झाकून। बघा, सुंदर कविता दिली आहे। आता प्रश्न बघूया। पहिला प्रश्न बघा कवितेचा, कवितेत कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द आला नाही? मग बघा, कवितेमध्ये बघा, भ्रमर म्हणजे भुंगा, मग इथे भुंगा आलेला आहे। सलील म्हणजे पाणी, मग इथे पाण्याचा पण समानार्थी शब्द पाणी आलेला आहे शब्द। बघा, इथे निळ्या निळ्या पाण्यात म्हणजे पाण्याचा पण शब्द आलेला आहे। सिंधू म्हणजे समुद्र, मग समुद्राचा शब्द आलाय का? कुठे नाही आलाय। पंकज म्हणजे कमळ, मग इथे कोणता शब्द आलेला नाही विचारलंय, म्हणून मी इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सिंधू। पुढचा प्रश्न बघा, मधमाशा दंगा का करतात? बघा, इथे आत्ताच आपण वाचलं, मध सगळा नेला म्हणून मधमाशाचा दंगा। मग बघा बरं, भुंग्यांनी कमळामधील मध नेला म्हणून मधमाशा दंगा करतात। पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। पुढचा प्रश्न, रानभर गंध पसरलेल्या फुलाचा रंग कोणता? आता बघा, पिवळ्या धम्मक फुलाचा गंध रानभर, मग कोणत्या फुलाचा? पिवळ्या फुलाचा, आहे की नाही? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। पुढचा प्रश्न बघा, समोदर्शक शब्दाची योग्य जोडी कोणती? आंब्याच्या झाडांची, इथे अढी दिले, पण आंब्याच्या झाडाची काय असते? राई असते, म्हणून हे चुकीचं आहे। उपकरणांचा संच असतो, इथे गठ्ठा दिले म्हणजे हे पण चुकीचं आहे। करवंदांची जाळी हे योग्य आहे, मग आपल्याला योग्य जोडी विचारली होती, म्हणून आपल्या इथे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। पुढचा प्रश्न बघा, फुलझाडांचा ताटवा असतो, इथे गुच्छ दिले, गुच्छ तर फुलांचा असतो, म्हणून ही सुद्धा अयोग्य जोडी आहे। मग योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 करवंदांची जाळी। पुढचा प्रश्न बघा, खालील वाक्यातील विशेषण ओळखा। आता आपल्याला माहिती आहे विशेषण म्हणजे काय? नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात। बघा, वादळी पावसाने काही झाडे उन्मळून पडली, मग बघा पावसाबद्दल शब्द कोणता आलाय? वादळी, म्हणजे वादळी हा काय झाला? विशेषण झाला, कारण पावसाबद्दल विशेष माहिती सांगतो। आता दुसरं नाम आहे झाडे, झाडांबद्दल विशेष माहिती काय आहे? काही झाडे, आहे की नाही? मग वादळी आणि काही हे विशेषण आहेत, म्हणून आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे वादळी काही। पर्याय क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणता वाक्यप्रचार नाही? कान टोचणे वाक्यप्रचार आहे, कान दाखवणे हा वाक्यप्रचार नाही, मग वाक्यप्रचार नाही पर्याय क्रमांक 2। कान फुंकणे, कान उपटणे हे वाक्यप्रचार आहेत। पुढचा प्रश्न बघा, आकाशात काळे टिंबटिंब जमा झालेले पाहताच दिनू वेगाने घराकडे निघाला, या वाक्यात मोकळ्या जागी येणाऱ्या शब्दाचा कोणता समानार्थी शब्द आलेला
नाही विचारलं आहे. बघा मुलं काय करतात, पूर्ण प्रश्न वाचत नाहीत, त्याच्यामुळे प्रश्न चुकण्याची शक्यता असते. तसं न करता प्रश्न काळजीपूर्वकच वाचायचं आहे. इथे आहे का नाही म्हटले ते पूर्ण बघायचं आहे आणि मगच आपलं उत्तर कन्फर्म करायचं आहे. आता बघा आकाशात काळे काळे ढग जमा झाले. मग बघा बरं, अंबुध, जलद आणि मेघ हे ढगाचे तीनही शब्द समानार्थी शब्द आहेत. मग कोणताही येणार नाही तर अंबर. मग अंबरचा अर्थ काय? अंबर म्हणजेच काय? आकाश. मग हा येईल का शब्द? नाही येणार. मग कोणता शब्द येणार नाही तर पर्याय क्रमांक 3. म्हणून आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न बघा. पुढीलपैकी कविता व कवी यांची अचूक जोडी कोणती? आता बघा आपण सराव करतोय, त्याच्यामुळे काय करायचं आहे, नुसतं उत्तराला लगेच टिकमार न देता ज्या प्रश्नपत्रिकेमध्ये बाकीचं विचारले त्यांची सुद्धा उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करायचा आहे. कारण या प्रश्नपत्रिकेमध्ये आता आपल्याला विचारले अचूक जोडी, पण पुढच्या प्रश्नपत्रिकेमध्ये कदाचित हे उत्तर या तिघांपैकी काही असू शकतं किंवा कोणताही प्रश्न विचारू शकतात. त्याच्यामुळे सराव करताना काय करायचं आहे, पर्यायांचा सुद्धा अभ्यास करायचा आहे, जेणेकरून आपली जास्तीत जास्त प्रॅक्टिस होईल आणि आपल्याला मार्क्स चांगले मिळतील. बघा झुळूक मी व्हावे दा अ कारे बरोबर आहे, कारण आपल्याला अचूक विचारले. अचूक म्हणजेच काय? बरोबर. कारण बघा चूक त्याच्या विरुद्धार्थी शब्द अचूक. मग चूक म्हणजे चुकीचं, अचूक म्हणजे योग्य किंवा बरोबर. मग बरोबर आहे झुळूक मी व्हावे दा अ कारे. धरतीची आम्ही लेकरं. बघा हे बाकीचं सुद्धा माहीत पाहिजे म्हणून मग पर्यायांचं पण सांगते, बाकीच्या पर्यायांचं पण उत्तर सांगते. धरतीची आम्ही लेकरं या कविताचे कवी आहेत दत्तात्रय नागोराव गव्हाणकर, म्हणजे द ना गव्हाणकर. आणि नाखवददा या कवितेचे कवी आहेत वसुधा पाटील. आभाळ माया या कवितेचे कवी आहेत मंगेश कुलकर्णी. मग बघा इथे आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न बघा. 25वा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणता शब्द पुल्लिंग व स्त्रीलिंग या दोन्ही लिंगात सारखा असणार नाही विचारले. मग बघा तो खेळाडू, ती खेळाडू दोघांमध्ये पण सारखाच आहे. तो अध्यापक, ती अध्यापिका सारखा आहे का? नाही आहे, वेगवेगळं आहे. मग आपल्याला तेच विचारले कोणता सारखा असणार नाही, तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. मग बघा ती अधिकारी, तो अधिकारी बरोबर आहे, सारखाच आहे. तो इंजिनियर, ती इंजिनियर हे पण दोन्ही लिंगामध्ये सारखंच आहे. म्हणून इथे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. बघा या पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये काही महत्त्वाचे प्रश्न सोडवून घेतलेले आहेत. आशा करते आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. येणाऱ्या नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. बघा आपण स्कॉलरशिप परीक्षेसाठी जे महत्त्वाचे प्रश्न आहेत, जी काही महत्त्वाची मला वाटतात प्रश्न, ते आपण आजच्या पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत सोडवून. त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या मित्रमैत्रिणींना जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून सगळ्यांपर्यंत हे प्रश्न किंवा हा व्हिडिओ पोहोचावा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.